नमस्कार, आप देख रहे हैं परभणी टाइम्स न्यूज। एक टेम्पो अवैध दारूचा ज्या टेम्पोवरती महाराष्ट्राच्या राज्यमंत्र्यांचं नाव त्यांचं पद असं लिहिलेला टेम्पो जे पुण्यावरून विदेशी दारू घेऊन नागपूरला जाणार होता, तर तो टेम्पो नागपूरला न जाता तो पुसदला गेला आणि पुसदला जाऊन ती दारू ड्रायव्हरनं विकली, चोरली. आणि ती घटना घडल्यानंतर काही पत्रकार लोकांनी मंत्री महोदयाला प्रश्न विचारला की अशा प्रकारची घटना घडली, याच्याबद्दल काय मत आहे. तर त्यांनी सांगितलं की तो ड्रायव्हर 3 दिवसापूर्वी बोगस ड्रायव्हर त्या ठिकाणी होता असं त्यांनी स्वतः कबूल केलं. आणि त्यांनी हे पण कबूल केलं की हे ट्रान्सपोर्ट जे आहे ते त्यांच्या जवळच्या नातेवाईकाचे. आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की ही विदेशी दारू नसून ही दारू एक ते नकली दारू आहे, बोगस दारू आहे. जी दारू मार्केटला 25 रुपये, 30 रुपये, 50 रुपयाला ती दारू मिळत असेल, एक ती बॉटल असते ना, आणि ती दारू विदेशीमध्ये ती मिक्स करायची, ती विदेशी दाखवायचीच नाही, तर लेबल लावायचं आणि ते लेबल लावून विदेशी म्हणून दारू विकायची. हे एक अशा प्रकारचं रॅकेट असू शकते, अशा प्रकारची माझी 100% धारणा आहे. हां, त्यांचं नावच आहे ना, मी म्हणण्यापेक्षा त्यांचं टेम्पोवरती नाव आहे ना क्लिअर कट, आणि ते स्वतः सांगतात की माझं नावाचा वापर केला म्हणून माझ्या नातेवाईकांनी. आणि त्याच्यामध्ये ही दारू 100% बोगस आहे, नकली दारू आहे. आणि अशा प्रकारच्या बोगस दारू आपल्या जिल्ह्यात अनेक वेळेस पकडलेली. पूर्णा तालुक्यामध्ये एक असंच रॅकेट मागच्या वेळेस सापडलं होतं, तिथं अशीच नकली दारू विदेशीचं स्टॅम्प जिंतूरला अशी पकडलेली. म्हणून माझं असं मत आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा तपास SIT कडून किंवा CBI कडून हा तपास झाला पाहिजे, एक ही माझी मागणी आहे. जिंतूरमध्ये आज गुटख्याची जोरात विक्री चालू आहे. जिंतूरमधून सगळ्या राज्यामध्ये चालू विक्री आहे. तेलंगणामधून हा गुटखा येतो आमच्या जिंतूरमध्ये, आणि जिंतूरमधून सगळ्या राज्यामध्ये गुटखा विकला जातो. बाप्पा लकडे नावाचा जो मंत्री महोदयाचा जवळचा कार्यकर्ता आहे, रात्रंदिवस सोबत राहतो, तर त्या कार्यकर्ता आज मार्केट कमिटीचा संचालक आहे जिंतूरच्या, त्यांच्या पॅनलमध्ये तो निवडून आलेला आहे. त्याचे अनेक फोटो, अनेक व्हिडिओ माझ्याकडे आहेत, मी तुम्हाला देऊ शकतो. तर जवळपास सगळ्या राज्यामध्ये तो गुटखा विकतो आणि तो गुटखा आणतो तेलंगणामधून, जिथून तेलंगणामध्ये गुटख्याची विक्री सुरू आहे. आपल्या राज्यामध्ये आदरणीय अजितदादा असतील किंवा R.R. पाटील साहेब तेव्हा होते, तेव्हा त्यांनी तो गुटखा बंद केला. पण महाराष्ट्रामध्ये गुटखा बंद नाही आहे. हा गुटखा हा व्यक्ती करतोय. जिंतूरला मटका असेल, हे असे खुलेआम धंदे सगळे सुरू आहेत. म्हणून मी आज मुख्यमंत्री महोदय आणि आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे मी मागणी करणार आहे, या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी SIT नेमून करावी किंवा CBI कडून करावी किंवा CID कडून करावी, अशा प्रकारची मी मागणी करणार आहे. मी आता मला सांगा, ते त्यांचा काय खुलासा दिला मी त्यांचं बघितलं, पण त्यांचं नाव आहे ते स्वतः म्हणलं ना, माझं टेम्पोवरती नाव आहे. मला सांगा, महाराष्ट्रभरामध्ये आत्तापर्यंत एवढे मंत्री महोदय ह्या महाराष्ट्रामध्ये झाले, पण अशा प्रकारचं नाव टाकून कोणताही मंत्री महोदय अवैध दारू विक्री करताना अशा घटना मला वाटतं महाराष्ट्रात कधी घडलेली नाही आहे. ही अतिशय सिरियस घटना आहे. म्हणून मी मागणी केली की जोपर्यंत याची संपूर्ण तपास होत नाही, तोपर्यंत मंत्री महोदयांना हा राजीनामा नैतिकतेने दिला पाहिजे. 16 केसेस दाखल त्या गुटख्यावाल्यावर. मी SPना 2-3 वेळेस निवेदन दिलं, IGना दिलं, मी पोलीस महासंचालकाला निवेदन दिलं, त्याचे व्हिडिओसुद्धा मी त्यांना दिले. आणि एवढं असून त्याच्यावर मोका लावायला पाहिजे ना. अद्यापर्यंत त्याला मोका लावला नाही. आता पुन्हा मी SP साहेबाला जाऊन भेटणार, सांगणार आहे की त्याच्यावर मोका लावा म्हणून. माझं मत हेच आहे की दादाचं स्पष्ट मत आहे की चुकीचं कोणी काम करत असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला दादा झापते कधी कधी. एखादं चुकीचं काम मी जरी केलं तर माझी काही करत नाहीत ना, ते मला दटवते, चल बंद कर धंदे म्हणून. म्हणून दादाची शिस्त या ठिकाणी राज्याला सगळ्याला माहिती आहे. म्हणून माझी या ठिकाणी मागणी आहे की सगळे अवैध धंदे कोणाच्या वरदहस्ताने चालतात, याच्यामागे कोण आहे. राज्यमंत्री तर आहेतच, त्यांच्या कुटुंबातले पण लोक आहेत ना सोबत त्यांच्या. या सगळा तपास झाला पाहिजे, अशा प्रकारची माझी मागणी आहे.